राठोड साहेब, तुम्ही जे आरोपी अरेस्ट केले काय बॅकग्राऊंड आहे, काय केस होतं ते पूर्ण सांगतो. पहिलं, माझं नाव विठ्ठल मंदिर राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल, बकल नंबर 921. मी जिन्सी पोलीस ठाणे येथे राम मंदिर बेटमध्ये तपास काम करतो आणि माझ्याकडे 8/1/2026 रोजी फिर्यादीनामे शेख कयूम शेख मुसा यांनी फिर्याद दिली की आरोपी नामे साजिद खान उर्फ तन्वीर शकील खान, वय 27 वर्ष, राहणार नूतन कॉलनी बडा तकिया, याने गॅस घेण्यासाठी आनंदगाची एजन्सी यशोधरा कॉलनी येथे गेला होता आणि ते गॅस बुक न होता हा आरोपी म्हणे की मला गॅस द्या. त्यावरून फिर्यादीने नकार दिला गॅस देण्यासाठी. तेव्हा आरोपीने शिवीगाळ करून त्याचे 2 साथीदार बोलावून फिर्यादी शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली व आरोपीने खाली दगड पडलेला तो घेऊन फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्यांनी जखमी केले व त्यासोबतचे असलेलं अनोळखी आरोपी याने फिर्यादीच्या डोक्यावर चाकू मारून जखमी केले व दुसरा जो आरोपीचा तिसरा साथीदार होता त्या साथीदारने त्याला हाताचापटाने बुक्याने मारहाण केली त्याने. अशा प्रकारे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 12/2026 कलम 118(2), 115(2), 352(3)(5) भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीचं पूर्ण नाव पत्ता नमूद नसल्याने आरोपी हा बरेच दिवसापासून मिळत नव्हता. आरोपीचा मोबाईल नंबरवर नमूद होता. आम्ही आरोपीच्या वेळोवेळी ते मोबाईल नंबरवर संपर्क साधला, परंतु त्याने तो तपास कामात सहकार्य केलं नाही. आम्ही आरोपीचा बरेच ठिकाणी शोध घेतला. नूतन कॉलनीमध्ये गेलो, त्यानंतर संजयनगरमध्ये आरोपी होता. तर आरोपीला पोलिसाचं संशय आल्याने आरोपीने संजयनगर येथील रूम बदलून सईदा कॉलनी येथे राहण्यास गेला 1 महिन्यापूर्वी. त्यानंतर आम्ही सदर आरोपीचा मोबाईल नंबरवरून त्याचा शोध घेतला असता तो सईदा कॉलनी येथे राहत असल्याचे आम्हाला गुप्त व बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावरून मी व सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल जफरभाई, पोलीस अंमलदार भीमराव पवार, संतोष संकपाळ असे आम्ही सईदा कॉलनी येथे जाऊन काल दुपारी आरोपीस रिक्षासह ताब्यात घेऊन पोस्टेला आणून दिनांक 31/3/2026 रोजी संध्याकाळी 18:01 आरोपीला अटक केलेली आहे. सध्या आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि आरोपीला अटक करून मान्य न्यायालयात आज हजर करत आहोत. 5 दिवस PCR ची मागणी केलेली आहे.